नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भारत धुमोने पुन्हा आपल्या SUBTच्या ऑनलाईन चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। आणि आज आपल्याला पाहायचं आहे कसं आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांना जे काही हॉर्टिकल्चरचे क्रॉप्स आहेत त्यांच्या क्लासिफिकेशनमध्ये पाठ करायला खूप अडचण जाते। आणि आता AFOची मेन्स एक्झाम ही जवळच आहे, त्यामुळे कमी वेळेत याच्यासाठी काहीतरी आपण शॉर्ट ट्रिक म्हणा किंवा काही गाणे म्हणा हे जर आपण तयार करून ठेवले तर आपल्याला ते सोपं जाते पाठ करायला। त्यामुळे तुमचा असा जास्त काही फारसा वेळ घेणार नाही आहे, फक्त 10 ते 15 मिनिट हा व्हिडिओ एकदम कॉन्सन्ट्रेशननी पहा। आणि ज्या काही ट्रिक आहेत याच्यामध्ये तुमचे ट्रॉपिकल, सबट्रॉपिकल आणि टेम्परेट क्रॉप हे एक सोबत डायरेक्ट पाठ होऊन जातील। नंतर ते जे हे काही आहे सॉल्ट टॉलरंट क्रॉप्स, हायली सॉल्ट टॉलरंट, मीडियम सॉल्ट टॉलरंट याच्यासाठी सुद्धा ट्रिक्स आहेत, तर ते आपण पाहूच लगेच। तर सर्वांनी आता इकडे लक्ष द्या। तर हे बघा, सर्वात आधी क्लासिफिकेशन ऑफ फ्रूट क्रॉप्स ऑन द बेसिस ऑफ रिजन वाईज आपल्याला पाहायचं आहे। तर सर्वात आधी कोणता आहे? टेम्परेट क्रॉप्स। टेम्परेट क्रॉप म्हणजे काय होते? एकदम म्हणजे थंड ठिकाणी येणारे क्रॉप, जिथं वातावरण ऑलमोस्ट थंड असते, म्हणजे कोणत्या आहेत? आपल्या नॉर्थ रिजनमध्ये येणारे क्रॉप्स। तर त्याच्यासाठी ट्रिक्स आहे बघा, विंटर कॅप्स म्हणजे टेम्परेट पहा। आता टेम्परेट म्हणजे काय? थंड रिजन। थंडीच्या वेळेस आपण काय करतो? टोपी घालतो, म्हणून काय? विंटर कॅप्स। तर याच्यामध्ये वरून तुम्ही लक्षात ठेवा, हा विंटर आणि विंटरमध्ये घातल्या जाणाऱ्या टोप्या विंटर कॅप्स। तर त्याच्यासाठी वरून कोणकोणते क्रॉप आहेत हे पाहून घ्या। आता बघा, वरून तुम्ही लक्षात ठेवू शकता वॉलनट। नंतर कॅप्समध्ये सी वरून चेरी, एचा हा 3 म्हणजे हे 3 क्रॉप्स ए वरून हे एक सोबत तुमचे येऊन जातील। आणि हे तर आपलं एकदम लक्षातच राहते, ॲपल म्हणजे थंड ठिकाणी येते, ॲप्रिकॉट थंड ठिकाणी येते, त्याच्यानंतर आल्मंड हा सुद्धा थंड ठिकाणी येते। मग A3 वरून तुमचे 3 क्रॉप्स होऊन जातात, आल्मंड, ॲप्रिकॉट आणि ॲपल। त्याच्यानंतर आहे P4 लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये पीच, पियर, प्लम, पिकॅनट झाले P4। त्याच्यानंतर आहे स्ट्रॉबेरी, हे सुद्धा थंड ठिकाणी येणारं क्रॉप आहे, स्ट्रॉबेरी। परत एक वेळा ट्रिक पाहून घ्या, कॅप्स किंवा विंटर कॅप्स। थंडीमध्ये आपण टेम्परेट रिजन, थंड रिजन, त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? टोप्या घालायच्या, विंटर क्रॉप्स। नंतर नेक्स्ट पाहून घेऊ, नेक्स्ट आहे सबट्रॉपिकलमध्ये काय आहे? सबट्रॉपिकल म्हणजे काय? टेम्परेट नंतर त्याच्यानंतर थोडंफार जे काही मीडियम टेम्परेचर असते, ह्युमिड किंवा सब ह्युमिड असं तिथं टेम्परेचर असते, त्याच्यामध्ये पहा ट्रिक्स आहे MSD। आता MSD तर तुम्हाला सांगायचं काम नाही कोण आहे। MSD काय? MS धोनीचं बाळ KGF पाहत जाते। काय करते? MS धोनीचं बाळ। इथं B वरून 2 क्रॉप आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत, A वरून 2 आणि L वरून 2, KGF वरून, आणि नंतर P वरून पाहत जाते। MS धोनीचं बाळ KGF पाहत जाते। आता कुठं जाते ते काही आपल्याला पाहायचं नाही आहे, फक्त कुठं जाते किंवा MS धोनीचं बाळ फक्त KGF पाहत जाते हेच लक्षात ठेवा। आता M वरून आलं मँडॅरिन, S वरून स्वीट ऑरेंज, दोन्ही जवळपास एकच स्पेसिस आहे, सिट्रस स्पेसिस। त्यानंतर डेट पाम, हायली सॉल्ट टॉलरंट क्रॉप आहे। B वरून बेर, A2 अवोकॅडो, आवळा, लिची, लोकवाट। तुम्हाला पाठ करताना एकदम अशी लिंक म्हणजे क्लिक होऊन जाईल तुम्हाला, लिचीवरून लिची, लोकवाट, A वरून अवोकॅडो, आवळा, B वरून बेल, त्याच्यानंतर के वरून करवंद, जी वरून ग्रेप, F फिग, P पोमोग्रॅनेट, नंतर हा P फाल्सा, आणि J वरून जामून। झालं। ट्रिक काय आपली हे लक्षात ठेवा फक्त, सबट्रॉपिकल क्रॉप, त्याच्यामध्ये MS धोनीचं बाळ KGF पाहत जाते। त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे ट्रॉपिकल म्हणजे काय? हॉट अँड ह्युमिड किंवा गरम असं वातावरण असतं तिथं। त्याच्यामध्ये पहा SG वरून काय लक्षात ठेवायचं आहे? दादा सौरव गांगुली। SG वरून सौरभ गांगुलीने काय केलं? MB कंपनीची, आता JCB असते नॉर्मली, JCB आपण JCP लक्षात ठेवू, आपलं JCP आहे। मग सौरभ गांगुलीने काय केलं? MB कंपनीची JCP घेतली।
तर त्याच्यामध्ये पाहून घ्या आता सौरभ गांगुलीचा यस सौरभवरून सपोटा, जी वरून गवा, एम वरून मँगो, बी वरून बनाना, जे वरून जॅकफ्रूट, नंतर सी मध्ये इथं लक्षात ठेवायचं आहे JCP घेतली, याच्यामधला C आहे 4 आणि P आहे 3. मग सी वरून 4 कोकोनट, कॅश्यूनट, कस्टर्ड ॲपल, कॅरम्बोला, हे 4 क्रॉप इथं लक्षात ठेवायचे आहेत. आणि नंतर P वरून पपया, पाइनॲपल, पर्सिमॉन, झाले 3 क्रॉप. ट्रिक काय आपली ट्रॉपिकलसाठी सौरभ गांगुलीने MB कंपनीची JCP घेतली. ह्या तिन्ही ट्रिक तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. एक वेळा रिवाईज करून घेऊ. पहिली ट्रिक काय आपली, टेम्परेट क्रॉप. टेम्परेट क्रॉपमध्ये आपण काय करतो, थंडी वाजली तर टोपी घालतो, तर काय विंटर कॅप्स. दुसरी ट्रिक सब ट्रॉपिकल क्रॉपसाठी MS धोनीचं बाळ KGF पाहत पाहत जाते. आणि तिसरी ट्रिक त्याच्यामध्ये आहे ट्रॉपिकल, तर याच्यासाठी ट्रिक आहे सौरभ गांगुलीने MB कंपनीची JCP घेतली. एक वेळा जर तुम्ही ट्रिक तिन्ही पाठ केला ना, त्याच्यानंतर तुम्हाला स्वतःच 2-3 वेळा जरी रिवाईज केलं तरी काहीच नाही, एका तासात तुमचे सगळे एकदम लर्न होऊन जातील. नंतर हे पहा, क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ डे लेंथ. हे पण सुद्धा विद्यार्थ्यांना पाठ तर होऊन जाते, पण नंतर आपण विसरून जातो. आता हे आपण पाहून घेऊ. याच्यामध्ये पहा, सर्वात पहिले लॉंग डे प्लांट्स. लॉंग डे म्हणजे काय, फोटो पिरियडिझमनुसार त्यांना दिवसाची लेंथ हे 12 तासापेक्षा जास्त पाहिजे. म्हणजे हा काय, फ्लावरिंग, त्यांच्या ऑप्टिमम फ्लावरिंगसाठी त्यांना लॉंग डे म्हणजे दिवसाचा जो कालावधी आहे सूर्यप्रकाश हा त्यांना 12 तासापेक्षा जास्त लागतो. म्हणजे काय, शॉर्ट नाईट लागते. तर हे लॉंग डे प्लांट्स आहेत. हे आपल्याला काय पाहायचं, ट्रिक पाहून घ्या आता. BAP बाप म्हणजे काय, आता आपल्या वराडी भाषेत बाप म्हणजे बापाला बापच म्हणतात डायरेक्ट. तर बापमध्ये आपल्याला पाहायचं आहे, बाप आपला कोणता आहे, मोठा आहे. मोठा म्हणजे काय, आपले वडील मोठे असतात, बाप मोठे आहेत, तर मोठेवरून लक्षात ठेवायचे लॉंग आहेत, हाईट त्यांची थोडी मोठी आहे. तर लॉंग बापवरून लक्षात ठेवा हे 3 क्रॉप, बनाना, ॲपल, पॅशन फ्रूट. लॉंग डे, बाप, बनाना, ॲपल, पॅशन फ्रूट. नंतर आहे शॉर्ट डे. आता पहा PCS. तुम्ही तो पिक्चर पाहिला असेल, कोणता पिक्चर आहे तो, कृती खरबंदाचा, शादी में जरूर आना. त्या पिक्चरमध्ये ती काय PCSची एक्झाम पास होते. बस असं लक्षात ठेवा, कृती खरबंदानं PCSची एक्झाम काय एकदम शॉर्ट ड्युरेशनमध्ये काढली. काय काढली, PCSची एक्झाम एकदम शॉर्ट ड्युरेशनमध्ये काढली. मग PC वरून आपले 3 क्रॉप, पाइनॲपल, कॉफी आणि स्ट्रॉबेरी. शॉर्ट डे, PCS, शॉर्ट डे. आणि डे न्यूट्रलमध्ये काय आहे, GPB आपल्याला ॲग्रिकल्चरचा सब्जेक्ट आहे, जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंग. पण आता जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंग हेच न्यूट्रल क्रॉप्स आहेत. हे कसं काय लक्षात ठेवायचं, डे न्यूट्रल आहेत म्हणून असं लक्षात ठेवा. आता आमचे जे सर होते GPBचे, एकदम असं कधी ते हसतानाही दिसत नव्हते आणि कधी एकदम असे नाराजही दिसत नव्हते, एकदम न्यूट्रल आणि शांत स्वभाव. मग आमचे GPBचे सर काय आहेत, न्यूट्रल आहेत, एकदम न्यूट्रल त्यांचा स्वभाव आहे. मग त्याच्यासाठी GPB, जी वरून काय आलं, गवा, पपया आणि बनाना. फक्त तुम्हाला आता लक्षात ठेवायचं आहे. आता P पा, हा P तिन्ही ठिकाणी आला आहे. जो P आहे हा P, इथं पण P आहे, इथं पण P आहे. फक्त हे यांच्याकडे कॉन्सन्ट्रेशनने लक्ष द्यायचं की हा जो पॅशन फ्रूट आहे हा लॉंग डे आहे, पाइनॲपल जो आहे हा शॉर्ट डे आहे, आणि हा याच्यामधला जो P आहे पपया हा डे न्यूट्रल आहे. आता ट्रिक तिन्ही लक्षात आल्या. बाप लॉंग आहे, त्याच्यानंतर PCSची एक्झाम शॉर्ट डे खूप कमी दिवसात शॉर्ट कालावधीत काढली म्हणून PCS, आणि डे न्यूट्रल आमचे GPBचे सर न्यूट्रल आहेत. बस असं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपण सॉल्ट टॉलरंट, हायली सॉल्ट टॉलरंट आहेत की मीडियम आहेत की लो आहेत, लो टू मीडियम, हेच पूर्ण पाहून घेऊ. आता पहा, हायली सॉल्ट टॉलरंट क्रॉप म्हणजे काय, ज्या जमिनीमध्ये सॉल्ट अफेक्टेड म्हणजे सॉल्टचं प्रमाण जास्त आहे किंवा सॉल्ट अफेक्टेड एरिया तिथं जास्त आहे, त्याच्यामध्ये पण सर्वाईव्ह होणारे म्हणजे सॉल्ट टॉलरंट क्रॉप. तर याच्यामध्ये पहा GS, असं लक्षात ठेवा, GS कॅबमध्ये बसून आला. GS असते ना कॉलेजचा, जसा वर्गाचा CR वगैरे असते तसा कॉलेजचा GS असते. GS म्हणजे काय, आमच्या कॉलेजचा GS कॅबमध्ये बसून आला. सॉल्ट टॉलरंट असं लक्षात ठेवा,
सॉल्ट टॉलरंट आहे म्हणजे त्याला किती मिठाचं पाणी पाजलं तरी तो उलटी करत नाही, असं लक्षात ठेवा. सॉल्ट टॉलरंट आहे. आमच्या कॉलेजचा GS तो कॅबमध्ये बसून आला आणि त्याला किती आपण मिठाचं, कारण मिठाचं पाणी पाजलं की उलटी होते ना जनरली, तर त्याला किती तुम्ही मिठाचं पाणी पाजा किंवा किती मिठाचं खाऊ घाला तो याला उलटीच होत नाही किंवा त्याला काहीच त्रास होत नाही, म्हणजे तो काय सॉल्ट टॉलरंट आहे. डीवरून तुमच्या कोणा एखाद्या मित्राचं नाव ठेवा, नाही तर काहीतरी ठेवा. हा जो आमचा GS आहे त्याचं डीवरून नाव आहे, तो कॅबमध्ये बसून आला. डीवरून नाही तर माझंच ठेवा ना लक्षात, धुमोने. आमच्या कॉलेजचा GS कोण होता? धुमोने. मग काय, तो कॅबमध्ये बसून आला, तर त्याच्यासाठी काय तो एकदम सॉल्ट टॉलरन्स आहे त्याच्यामध्ये. किती मिठाचं पाणी पाजा, किती खारं खाऊ घाला तरी त्याला काहीच होत नाही. आता त्याच्यामध्ये पहा, जीवरून आहे जीवा, गवा सॉरी जीवा आलं तोंडात, नंतर आहे गवा. गवानंतर यस वरून आहे सपोटा, नंतर आहे कोकोनट, सी वरून कोकोनट, ए वरून आवळा, बी वरून बेर आणि डी वरून डेट पाम. म्हणजे पहा, GS कॅबमध्ये बसून आला, GSचं नाव काय आहे? धुमोने. आलं लक्षात? आता त्याच्यानंतर हायली सॉल्ट झालं, मीडियम टॉलरंट पाहून घेऊ. मीडियम टॉलरंट, आता गाडी तुम्हाला माहीत असेल FZ गाडी आहे, तर इथं आपण गाडी चेंज करून घेऊ थोडी, जे करून घेऊ FJ गाडीची काय केली? पिप्पिक वाजवली. काय केली? पिप्पिक. हा PP आणि C. FJ गाडीची काय केली? पिप्पिक वाजवली. मग F वरून काय आलं? फिग, J वरून जामून, P वरून पोमोग्रॅनेट, P वरून फालसा आणि C वरून कॅशू. झालं, FJची काय? पिप्पिक वाजवली. हे लक्षात ठेवायचं आहे मीडियम टॉलरंट, मीडियम सॉल्ट टॉलरंट. त्याच्यानंतर सेन्सिटिव्हसाठी डायरेक्ट लक्षात ठेवा कॅम्प्स. सेन्सिटिव्ह, आता सेन्सिटिव्ह काय? कॅम्प्स डायरेक्ट हे लक्षात ठेवा, इझीच आहे, काही एवढं भारी नाही आहे. कॅम्प्स म्हणजे डायरेक्ट लक्षात राहू शकते. याच्यामध्ये आहे सिट्रस हे तर तुम्ही वाचता खूप ठिकाणी आलंही असेल. म्हणजे सॉल्टसाठी सेन्सिटिव्ह क्रॉप म्हणून सिट्रस आहे. त्याच्यानंतर ॲपलसुद्धा आहे, मँगो पण तुमच्या वाचनात आलं असेल, एक पियर आहे, स्ट्रॉबेरी आहे. सेन्सिटिव्ह झाले कॅम्प्स. आता आपण रिवाईज करून घेऊ मीडियम आपलं सॉल्ट टॉलरंटचे क्रॉप. आता हायली सॉल्ट टॉलरंट कोणते आहेत? हायली सॉल्ट टॉलरंटसाठी काय ट्रिक पाहिली आपण? GS. आपल्या कॉलेजचा GS होता, कॅबमध्ये बसून आला, डी वरून त्याचं नाव आहे. एक तर धुमोने लक्षात ठेवा, नाही तर तुम्हाला जे सोपं जाते त्याच्यासाठी तुमच्या एखाद्या मित्राचं नाव, मैत्रीचं नाव हे पण तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर मीडियम टॉलरंट, त्याच्यासाठी काय? FZ गाडीऐवजी काय? FJची आपण पिप्पिक वाजवली. आणि त्याच्यानंतर शेवटचं आहे कॅम्प्स म्हणजे काय? वॉटर आपलं लो, सर्वात सेन्सिटिव्ह, सॉल्टसाठी सेन्सिटिव्ह म्हणजे काय? कॅम्प्स. तर अशी आहे ही ट्रिक आहे. म्हणजे पहा, आता याच्यासाठी तुम्ही जर करायला बसले, तुम्ही जोपर्यंत अशा ॲग्रिकल्चरचा अभ्यास करताना जोपर्यंत तुम्ही अशा कड्या जोडत जात नाही एक तोपर्यंत तुम्हाला ते भारीच जाणार आहे. म्हणजे पहा, जनरली कसं आहे, आता जसा कोकोनटचा क्वेश्चन आला होता की कोकोनट हे ट्रॉपिकल क्रॉप आहे, सब ट्रॉपिकल आहे की टेम्परेट क्रॉप आहे. मग विद्यार्थ्यांना जर आपण अशा ट्रिक थ्रू जर गेलो तर आपलं लवकर लक्षात राहू शकते. पण तसं जर, आणि ही एक ट्रिक थ्रू, दुसरी मेथड आहे, आता कोकोनट आहे तुम्हाला माहीतच नाही, पण तुमचा जर अभ्यास झालेला असला, आता तुम्हाला कोकोनट कुठं येते क्रॉप हे माहीत नाही, पण हे जर माहिती असली कोकोनट डेव्हलपमेंट बोर्ड कुठं आहे, तर कुठं आहे? साऊथमध्ये येते. म्हणजे कोकोनट कोणतं क्रॉप राहणार आहे? ट्रॉपिकल. त्याच्यानंतर शुगरकेन झालं, शुगरकेनचं ब्रीडिंग इन्स्टिट्यूट SBI कुठं आहे? कोइंबटूर, तामिळनाडू. त्याच्यामुळे ते सुद्धा कुठं येणार आहे? ट्रॉपिकल. त्याच्यानंतर असा सुद्धा क्वेश्चन आला, पोटॅटोचं रिसर्च सेंटर कुठं आहे? कुफ्री कुठं आहे? शिमला कुठं आहे? नॉर्थ रिजनमध्ये, बर्फाळ प्रदेशात. म्हणजे पोटॅटो पण काय झालं? टेम्परेट क्रॉप झालं. म्हणजे असा जर तुमचा जर अभ्यास झालेला असला तर तुम्ही एका क्रॉपवरून किंवा एकावरून असे जर कड्या जोडत गेले तर तुम्हाला तुमच्या अभ्यासात सोपं जाईल. बाकी असा हा व्हिडिओ होता, अशा ह्या ट्रिक होत्या. आणि आता AFOच्या एक्झामला जवळपास काहीतरी 4 ते 5 दिवस राहिले आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ जरी तुम्ही बघितला तरी काही 15 ते 20 मिनिटात तुमचा पाठही होऊन जाईल, ट्रिकही लक्षात येऊन जाईल. आणि जर याच्यावर क्वेश्चन आला तर तुमचा 1 मार्क तुम्हाला मिळेल, कुठेच जाणार नाही. तर अशी हे आपण आज ट्रिक बघितली आहे. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, ह्या ट्रिकसुद्धा जर आवडल्या असतील तर नक्कीच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा.
आणि असं म्हणतात की नॉलेज शेअर केल्याने वाढते, त्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा. त्याच्यामुळे AFOच्या विद्यार्थ्यांना सुद्धा मदत झाली पाहिजे. थँक्यू व्हेरी मच.